नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी दोघंही बाहेर आहेत. तर ईश्वरी आणि अर्णवला राकेश म्हणतो की हो, मीच चोरलेत त्या पादुका आणि मीच गायब केलेल्या आहेत. आता घ्या चॅलेंज, शोधा त्या पादुका, सापडतेत का बघा, असं म्हणत त्यांना तो बोलत आहे आणि चॅलेंज करत आहे. आता तर ना चिंटुकल्या, तू शोधूनच दाखव त्या पादुका कुठं आहेत ते, असं तो सांगतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अर्णव सर चला, या नालायक नराधमाच्या नादी लागून काही उपयोग नाही आहे. आपल्याला ना त्या पादुका शोधायच्या आहेत. त्याने चोरलेत हे मान्य केलंय, पण आता तो म्हणत असतो की मी चोर आहे, हे सगळ्यांच्या समोर प्रूव्ह कर. आता ही गोष्ट साधी आहे का की राकेश चोर आहे ते प्रूव्ह करणं? कारण राकेश कोणत्या थराला जाऊ शकतो हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. परंतु इकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही खरं तर वैतागलेले आहेत या राकेशला. मूर्खपणाचा कळस आहे नुसता हा माणूस म्हणजे. मग ईश्वरी आणि अर्णव दोघंही विचार करतात, नाही आता आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तरच या माणसाला, मूर्ख माणसाला अद्दल घडवता येईल, एवढं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणतो बघूया कसं शोधताय आता, असं म्हणत राकेश त्यांनाच दोघांना बोलू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, ए बंद कर तुझं तोंड, चला हो अर्णव सर, याच्या नका नादी लागू, काही गरज नाही आहे याच्या नादी लागायची, असं म्हणत ईश्वरी आता अर्णवला घेऊन निघालेली आहे. कारण या माणसाने अशा ठिकाणी ठेवलेले असणार आहेत की ते शोधणं खरंच मुश्किल असणार आहे, हे लक्षात आलेलं असतं. ईश्वरी म्हणते की याच्या नादी लागण्यामध्ये अर्थच नाही आहे, कारण हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हे ईश्वरीला चांगलंच माहिती आहे. इकडे राकेश म्हणत असतो बरोबर आहे, पण आता कसं आहे, यांनी जर शोधल्या पादुका तर नाही, पादुका हे शोधू शकणार नाही आहेत, कारण मी त्या अशा ठिकाणी ठेवलेत की तिथंपर्यंत कोणीच पोहोचू शकणार नाही, असं इकडे राकेशचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी दोघंही आहेत. आणि मग मात्र अर्णव आणि ईश्वरी आता आत आलेले असतात आणि म्हणत असतात की सगळं घर शोधून झालेलं आहे, पण कुठंही सापडलेल्या नाहीत. तेव्हा आजी म्हणते, तुम्ही सांगितलं होतं ना शोधून आणणार आहे, मग काय झालं? हे सगळं त्या ईश्वरीमुळे झालेलं आहे, या सगळ्याला ईश्वरी जबाबदार आहे. राकेश म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता आपण ह्या पादुका गायब तर केलेले आहेत, पण पुढचं काम करायचं आणि एकदा का त्या बॉसच्या तोंडावर सगळे पैसे फेकायचे आणि अकाउंट कायमचं क्लोज करून टाकायचं, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. इकडं वल्लरी म्हणत असते बरोबर आहे, कसं आहे, याच्याकडून ना हिच्याकडून काहीच होऊ शकत नाही, हिनेच त्या पादुका गायब केलेल्या आहेत आणि आता हिची ही नाटकं चाललेली आहेत, असं इकडे वल्लरी म्हणत असते. आजीसुद्धा चिडलेली आहे. आजी म्हणते की मी तुझ्यावर विश्वास ठेवून चूकच केलेली आहे, खरं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवायलाच नको होता, त्यामुळं तर हे सगळं झालेलं आहे, असं इकडे आता आजी बोलत असते. तेव्हा मात्र सगळेजण म्हणू लागतात की बरोबर आहे, हे ना ईश्वरी तुझ्यामुळंच झालेलं आहे. आणि वल्लरी आणि राकेश दोघंही आता त्याच्यामध्ये आगीत तेल ओतायचं काम करतच असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या गोष्टी घडत असतात त्या एवढ्या विचित्र पद्धतीनं घडतील असं इकडे ईश्वरीला वाटलं नव्हतं. तेवढ्यात मामा आणि तिथे आकाश येतात आणि म्हणतात, तिथे जाऊन सगळ्या ज्वेलर्सकडे आम्ही चौकशी करून आलेलो आहे, कुठंही पादुका विकलेल्या नाहीत आणि त्याचबरोबर त्या पोलिसांनाही सांगितलेलं आहे, त्यामुळं कुठल्याही ज्वेलर्सकडे जाऊन पादुका कोणीच विकू शकत नाही, हा शब्द आता इकडे त्यांनी दिलेला असतो. आणि इकडे मामी म्हणत असते, नाही तिनंच चोरलेले आहेत आणि तिने विकून पण आली असेल. अरे सकाळपासून जी मुलगी काम करते इथे, तिने कधी पादुका चोरल्या आणि कधी गेली ती विकायला बाहेर? आणि काय तर म्हणे तिच्या आईबाबांना पैसे, बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे पाहिजेत. एवढा मूर्खपणा यांचा चाललेला आहे, यांना काय चाललंय ना तेच कळत नसतं. ईश्वरी म्हणते, आता आपल्याला या सगळ्यातून दत्तगुरूच मार्ग दाखवतील आणि असं म्हणत आपल्याला आता दत्तगुरूंचं नामस्मरण केलं पाहिजे, त्यांच्याकडेच आपलं गारण गायलं पाहिजे, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि त्यासाठीच ईश्वरी आता सगळ्यांना घेऊन नामस्मरण करायचं ठरवते. आणि मग ती तिथे चौरंगाच्या जवळ जाते. आणि चौरंगाच्या जवळ गेल्यावर खरं तर राकेशला जाम भीती वाटायला लागलेली असते. त्याला असं वाटत असतं की आता हिला हिला माहिती झाली की काय पादुका इथं आहेत ते, म्हणून तो घाबरलेला असतो. आणि तेव्हा मात्र ती म्हणते की नाही, असं काहीतरी असणार आहे, म्हणूनच ही जवळ गेली आहे, म्हणून तो पुन्हा तिच्या बाजूला पाहत असतो. पण ईश्वरी मात्र तिथे दत्तगुरूंना नमस्कार करते आणि आता नामस्मरणाला सुरुवात करायची आहे असं ठरवते. दत्तगुरूच आपल्याला मार्ग दाखवणार आहेत असं म्हणत ईश्वरीने तिथं पादुका ठेवलेल्या असतात त्याच्या समोरच हात जोडून ती बसलेली असते आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत दत्तगुरूंचं नामस्मरण करते. आता घरातले सगळेच नामस्मरण करू लागतात, कारण
पर्यायच काही राहिलेला नसतो. कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. दत्तगुरूंच्या पादुका गायब झालेत हे सगळं जरी मान्य असलं तरीही या सगळ्यातून मार्ग काढणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. म्हणून ईश्वरी आता नामस्मरण करायला बसलेली आहे. घरातले सगळेजण तिला साथ देत आहेत. खरं तर अर्णव तर वल्लरीच्या विरोधात सुद्धा म्हणजे ईश्वरीच्या बाजूने वल्लरीचे सुद्धा चांगलेच तिथे कान टोचत आहे. तर इकडे आता ईश्वरी नामस्मरण करत आहे. आजी सगळेजण आहेत. आता गुरुजी आले तर काय करायचं? अभिषेक कसा होणार? ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे उभ्या येत असतात. नक्की काय करायचं आहे? कशा पद्धतीने सगळं सोडवायचं आहे? आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे याच गोष्टींचा विचार चाललेला असतो. ईश्वरी मात्र आता तिथे पाहत आहे या सगळ्या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा याचा विचार करत आहे. तेव्हा आजी घरातले सगळेजण डोळे झाकून फक्त आणि फक्त दत्तगुरूंचंच नामस्मरण करत असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण बोलत आहेत की नक्की काय? परंतु आता अर्णवला तर काळजी वाटत आहे की नक्की पादुकांचं झालं काय? कुठं गायब झाल्या त्या पादुका? हा मोठा प्रश्न उभा राहिलेलाच आहे. कुणी घेतले असतील? हेच उत्तर तर मिळाले. पण आता त्या मिळवायच्या कशा? मिळवणं ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाहीये. कारण राकेशने कुठं ठेवल्या असतील याचा अंदाजच येत नसतो. सगळेजण शोधाशोध करत आहेत. काय झालंय? कुठं असतील? कशा असतील? याच गोष्टींचा विचार चाललेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे गुरुजी आता आलेले असतात. तेव्हा आजी म्हणते की गुरुजी सगळ्यांनाच धक्का बसतो. आता करायचं काय? आता ईश्वरीसाठीही खूप मोठा धक्का असतो की आता गुरुजी तर आलेले आहेत, पण ह्या पादुका शोधायच्या कशा? हा प्रश्न पडलेला असतो. कारण ही वाटते तेवढी साधी सोपी गोष्ट नाहीये. कारण ह्या पादुका शोधणं आता गुरुजी आलेत, गुरुजींना अभिषेक करायचा आहे आणि पादुका तर नाही आहेत. आता काय करायचं? म्हणून सगळेजण हे सगळं जे काय आहे ते पाहत असतात आणि तेव्हा मात्र आता धक्का बसत असतो की करायचं काय? अर्णवसुद्धा त्याच विचारात असतो. अर्णवला सुद्धा कळत नाहीये की कसा मार्ग काढू या सगळ्यातून. परंतु आता गुरुजी तर आलेले आहेत आणि गुरुजी आल्यानंतर मात्र इथे खूप मोठी गोष्ट घडत असते आणि ती म्हणजे ईश्वरी डायरेक्ट जाऊन गुरुजींच्या पाया पडते आणि म्हणू लागते की मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली. या घरची सून म्हणून या सोहळ्याची जबाबदारी माझ्यावरती आजींनी सोपवली होती. पण माझ्याकडून चूक झाली गुरुजी, असं म्हणत ईश्वरीने गुरुजींचेच पाय धरलेले असतात आणि ती रडत असते, माफी मागत असते. जी काही शिक्षा आहे ती मी भोगायला तयार आहे, पण माझ्या घरातल्यांना कोणालाही कसलाही त्रास होता कामा नये, असं म्हणत ईश्वरीने गुरुजींचे पाय धरलेले आहेत आणि गुरुजींच्या पायाशी तिने जणू काही लोटांगणच घेत आहे. गुरुजींना सांगत आहे की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली आहे. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या घरच्यांना नको. जो काही त्रास सहन करायचा आहे तो मी करायला तयार आहे, असं सुद्धा तिने आता स्पष्ट सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की उठ बाळा, काय झालंय? तेव्हा ईश्वरी सांगते की माझ्यावरती या सोहळ्याची जबाबदारी आजींना दिली होती. पण सकाळपर्यंत पादुका इथं होत्या. पण अचानक आता काय झालं नाही माहिती. अचानक पादुका ज्या आहेत त्या गायब झालेल्या आहेत आणि त्या सापडत नाही आहेत. आम्ही सगळीकडे शोधला. घराचा कोपरा ना कोपरा शोधला आहे. परंतु पादुका काही सापडलेल्या नाहीत. हे ऐकल्यावर गुरुजी म्हणतात की उठ बाळा. कसं आहे माहिती आहे का? आपण जर चूक केली असेल तर ती कबूल करायला खूप मोठी ताकद लागते. मला माहिती आहे की हे सगळं तू जाणून बुजून केलेलं नाही. तुझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आहे. या सगळ्याला तू जबाबदार असू शकत नाही आहे. कारण जे झालं आहे ते पण नकळतपणे झालेलं आहे आणि काळजी करू नकोस. कसं आहे माहिती आहे का? यासाठी आत्ता तुम्ही सगळेजण दत्तगुरूंचा धावा करत होता. त्यामुळं तर इथे मला पाठवलेलं आहे आणि मी तुला आत्ता सांगतोय की त्या पादुका घरातच आहेत आणि त्या तुलाच सापडणार आहेत. कारण या घराचा विचार तू चांगला म्हणूनच करत आहे. तू या घराचा वाईटाचा विचार कधीच केलेला नाही. एवढं लक्षात असू दे, असं गुरुजी ईश्वरीला सांगू लागतात. तेव्हा मात्र गुरुजींनी ईश्वरीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तिला आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. गुरुजी म्हणतात की आज मला सांग, तुझी चूक झालेली नसतानाही तू स्वतःला एवढं वाईट वाटून घेते, एवढं सगळं करतेस, म्हणजे ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाही. तेव्हा गुरुजी ईश्वरीचं कौतुक करत असतात. ईश्वरी चुकीची नाही आहे, ईश्वरी खोटारडी नाही आहे, ईश्वरी असं कोणतंच कारण करणार नाही, असं म्हणत गुरुजी ईश्वरीची समजूत घालत असतात. आणि तेव्हा मात्र सगळेजण आता पाहत असतात. लावण्या अंजली, त्याचबरोबर मामा, आकाश यांना सगळ्यांना खात्री असते की हे शक्यच नाही आहे. कारण ईश्वरीने त्या पादुका चोरणं हे जे काय आहे तो गुरुजींचा असा झालेला गैरसमज आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा इकडे ईश्वरी गुरुजींना म्हणते की पण गुरुजी म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी, असं म्हणत गुरुजींनी आता ईश्वरीचं कोडकौतुक करायला सुरुवात केलेली असते. आणि त्याच वेळी आता तुम्ही पुन्हा शोधा कारण पादुका तुला सापडणार आहेत, असं सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं असतं. आता गुरुजींचं हे बोलणं ऐकून खरं तर ईश्वरीला धीर मिळतो आणि सगळेजण पुन्हा शोधायला जातात. काही करून आता ते पुन्हा शोधायचं आहे म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि इकडे ईश्वरी म्हणत असते की चला आता आपल्याला शोधाशोध करावी लागणार आहे. गुरुजींनी पुन्हा एकदा आपल्याला तो विश्वास दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता तुम्ही ह्या शोधायला घ्या पादुका आणि तुम्हालाच सापडणार आहेत, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि आता मात्र ईश्वरी, अर्णव, आकाश, मामा सगळेजण शोधाशोध सुरू करतात. गुरुजी मात्र त्यांना गाईड करत आहेत. इकडे यांनाही खरं तर नवल वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव आता शोधायला जातात. गुरुजी म्हणतात की चला आपण दत्तगुरूंचा धावा करूया, दत्तगुरूंचं नामस्मरण करूया, पादुका नक्कीच कुठं असतील त्या सापडतील. आणि अभिषेक तर इथेच होणार आहे आणि पादुका या घरच्या लक्ष्मीच्या हातूनच सापडणार आहेत, हे सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं असतं. आता इकडे राकेश म्हणत असतो की म्हणजेच इतक्यातच आता मला या पादुका तर विकता येणार नाहीत, कारण यांनी सगळ्या ज्वेलर्स शॉपमध्ये तिथे फिल्डिंग लावून ठेवलेली आहे, त्यामुळं ही गोष्ट माझ्यासाठी खूप रिस्की आहे, असं त्यांचं चालू आहे. त्याचवेळी इकडे आकाश आणि मामा त्याचबरोबर अर्णव, ईश्वरी एका साईडला जातात. तेव्हा मामा तुला लक्षात येते का आपण सगळीकडे शोधतोय पण त्या कुठंच सापडत नाही आहेत, हे लक्षात आले का तुझ्या? म्हणजे बघ ना तू नक्की काय म्हणायचं ते, असं इकडे अर्णव बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की बरोबर आहे, आपण आपल्या बाजूने विचार करतोय, आपण त्या राकेशच्या बाजूने विचारच केलेला नाहीये, कारण हे सगळं जे काय आहे ते चुकीच्या पद्धतीनं घडलेलं आहे, असं सांगितलं जातं. गुरुजींनी आता म्हटलेल्या गोष्टीचा अर्थ ईश्वरीला कळू लागलाय. तुझं आहे तुझं पाशी. आणि इकडे अर्णव म्हणत असतो की आपलं देवघर बघायचं राहिलेलं आहे, म्हणजेच देवघरातही तो माणूस ठेवू शकतो. आपण आपल्या बाजूने विचार करतोय की नक्की काय झालेलं आहे, पण खरं तर विचार त्या राकेशच्या बाजूने केला पाहिजे. तो कशा पद्धतीने मेंदू चालवतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, असं इकडे अर्णवचं अर्णव आणि ईश्वरी या दोघांचंही बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की हो बरोबर आहे तुझं, पण आपल्याला त्या सगळ्याचा शोध घ्यावा लागणार आहे, असं सुद्धा ईश्वरी इकडे सांगू लागते. तेव्हा मात्र आजी विचारच करत असते. ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी गुरुजींना म्हणू लागते की गुरुजी तुम्ही मला सांगितलेलं होतं ना, त्याचा अर्थ मला लागलेला आहे. आणि असं म्हणत आता इकडे बोलत आहे तेव्हाच वल्लरी आणि इकडे राकेश दोघंही बोलत असतात. त्यांच्या डोक्यात सुरू असतं की हे काय, ह्याच्यामध्ये कोण असेल सामील काय माहिती. तेव्हा मात्र वल्लरी इकडे राकेशला म्हणते की नामस्मरण करून जर अशा गोष्टी सापडत असत्या तर तेच झालं असतं ना. आता ईश्वरीने तर सांगितलं येऊन की तिला त्या पादुका कुठं आहेत ते कळलेलं आहे. आणि आता सगळेजण तिथं आहेत, सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय. आणि मग मात्र ईश्वरी जेव्हा हे सगळं सांगते आणि ती चौरंगाच्या जवळ जाते, राकेशच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात होते. धड 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 चालू झालेली असते, कारण त्या पादुका ज्या आहेत त्या चौरंगाच्या खाली राकेशनेच लपवून ठेवलेल्या आहेत. म्हणून तर त्याच्या डोक्यामध्ये असं विचारांचं काळभोर माजलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी मात्र तिथं जाते. गुरुजी म्हणतात की माझा आशीर्वाद तुझा सदैव पाठीशी आहे. आणि असं म्हणत ईश्वरीला गुरुजींनी जायला सांगितलेलं. ईश्वरी तिथं जाते आणि तिथे तिथे गेल्यानंतर ईश्वरी आता त्या चौरंगाच्या तिथं पोहोचलेली आहे. राकेशचा जीव मात्र वरखाली होत आहे, त्याला वाईट वाटत आहे. तर आपल्या हातातून ह्या जर पादुका गेल्या तर कसं होईल, एवढाच प्रश्न त्याच्या पुढं राहिलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता गुरुजी आणि ईश्वरी सगळेजण तिथं खुश आहेत. फायनली ईश्वरी चौरंगाच्या पुढे गेलेली असते आणि तिथे पादुका शोधू लागते. सगळेजण तिला तिथे पाहून खुश होतात. आता पादुका सापडणार हे तर ईश्वरीने सांगितलेलं असतं. वल्लरी म्हणत असते की त्या ईश्वरीला टोचून बोलायचं होतं म्हणून मी या प्लॅनमध्ये सामील झाली, तसं तर माझा काहीच इथे संबंध नाही. खरं तर ईश्वरीने आता जेव्हा पादुका शोधून काढणार आणि गुरुजी जातील तेव्हा वल्लरीची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे.
त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राकेश आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते की नराधमा, माणसांना त्रास देत होतास, पण आज तू देवाच्या पादुका चोरून खूप मोठी चूक केलेली आहे असं ईश्वरी सांगते. राकेश पण म्हणतो की या राख रांगोळी करायला तुझ्या आयुष्याची मागं पुढं पाहणार नाही असं म्हणत राकेशला अर्णवसुद्धा बोलत आहे. आणि त्याचबरोबर इकडे राकेशची वाट लावायलाही सज्ज झालेले आहेत. तर इकडे राकेश म्हणत असतो की बघूया कोण कोणाच्या आयुष्याची वाट लावते आणि राख रांगोळी करते, मी पण आहे असं म्हणत त्याने ते रिंगण जे आखलेलं असतं ते रिंगण त्याने आता तिथे पायाने पुसून टाकले. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.